रात्रीला मी आईच्या जागी जाऊन झोपली. बाबा खूप नशेमध्ये होते आणि रूममध्ये खूप अंधारही होता. म्हणून बाबांनी नशेमध्ये आई समजून मलाच रात्रभर काढलं. माझे नाव मालती आहे. आता माझे वय 22 वर्ष आहे. जेव्हा मी 17 वर्षाची होते तेव्हा मी स्वतःहून पहिल्यांदा माझ्या वडिलांकडून पूर्ण आनंद घेतले होते आणि तेव्हापासूनच आमच्यात हा खेळ सुरू झाला. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या बद्दल फक्त माझ्या आईलाच माहिती आहे. ही एक अत्यंत नाजूक गोष्ट असल्याने माझ्या आईने आजपर्यंत ही गोष्ट कधीच कोणालाच सांगितली नाही. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही घटना कशी घडली आणि कसे मी माझ्या वडिलांकडून आनंदाची सुख घेतले होते आणि कशी मी त्यांची अधीन झाले. माझ्या वडिलांचे नाव शिवराव आहे. आमचे गाव सातारा जिल्ह्यात आहे. पण माझे वडील मुंबईमध्ये नोकरी करीत असल्याने मी माझ्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहते. माझे वडील शिवराव म्हणजे रांगडी मर्दच. माझ्या वडिलांनी त्यांच्या तरुण वयात गावाकडे चांगला व्यायाम केल्यामुळे आजही त्यांचे शरीर एखाद्या मर्द माणसासारखे एकदम दणकट आणि मजबूत आहे. आजही त्यांची छाती आणि दंड एखाद्या पहिलवानासारखे आहेत. ते रंगाने सावळे असले तरी त्यांच्या झुपकेदार केसांमुळे आणि त्यांच्या मिशीमुळे ते नेहमीच रुबाबदार दिसतात. त्यांची छाती तर पूर्ण केसांनी भरलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवरती ही केस आहेत. त्यांची उंची 5 फूट 7 इंच आणि त्यांचे वजन 70 ते 75 किलोच्या दरम्यान आहे. माझे वडील त्यांचे लग्न होण्या अगोदर कुठे राहत होते हे मला माहीत नाही, पण त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांनी नवी मुंबईमध्ये 1 RKचा फ्लॅट विकत घेतला. त्या फ्लॅटमध्ये एक हॉल आणि एक किचन. हॉलमधून किचनमध्ये जाताना एका बाजूला बाथरूम आणि एका बाजूला संडास. माझ्या वडिलांचे आणि माझ्या आईचे लग्न झाले तेव्हा माझ्या वडिलांचे वय 27 होते आणि माझ्या आईचे वय 19 होते. लग्नानंतर ते दोघेही मुंबईमध्ये राहू लागले. लग्नानंतर 11 महिन्यातच मी जन्माला आले. माझ्या पाठोपाठ 1.5 वर्षातच त्यांना एक मुलगा झाला. एक मुलगा आणि एक मुलगी झाल्यानंतरही माझ्या वडिलांचे मन भरले नाही आणि म्हणूनच माझ्या भावाचा जन्म झाल्यानंतर 2.5 वर्षांनी त्यांना दुसरा मुलगा झाला. लग्नानंतरच्या 5 वर्षातच माझ्या आईला एक मुलगी आणि 2 मुले झाली होती. तो 1 RKचा फ्लॅट आमच्या कुटुंबासाठी छोटा पडत असला तरी आम्ही सर्वजण त्याच 1 RKचा फ्लॅटमध्ये राहत होतो. आता असेच पुढे दिवस जात होते आणि मी मोठी होत होते. बघता बघता माझी 10वी झाली आणि मी आर्ट्स कॉलेजमध्ये 11वीच्या वर्गात ॲडमिशन घेतली आणि मी 11वीला जाऊ लागले. जेव्हा मी 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेतले तेव्हा मला नुकतेच 17वे वर्ष सुरू झाले होते. माझ्या वडिलांना त्याची म्हणजे त्याची खूप आवड होती. त्यामुळे त्यांना खूप भूक होती. महिन्यातील मासिक पाळीचे ते 5 दिवस सोडले तर जवळपास दररोजच ते माझ्या आईला सुख द्यायचे. आमचा फ्लॅट छोटासा असल्यामुळे आम्ही सर्वजण हॉलमध्ये झोपायचो. त्यामुळे मला माझ्या आईवडिलांची माझ्या डोळ्यांसमोर बघायला मिळायची. आम्ही मुलं झोपलो आहे की नाही याची सुद्धा माझे वडील वाट बघत नव्हते. ते पटकन आईच्या अंगावरती चढायचे तेव्हा आई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायची. पण माझ्या वडिलांना शिवाय काही सुचत नसल्याने ते आईला मिळालेल्या शिवाय तिच्या अंगावरून खाली उतरायचे नाहीत. माझे वडील ऑफिसमधून घरी आले की ते नेहमी आणि बनियानमध्येच घरातच असायचे. मला अजूनही आठवतंय. मला त्यांच्या त्या उभाराचे नेहमीच आकर्षण वाटायचे. माझे वडील घरात नेहमीच मोकळेमध्ये असल्याने दररोज सकाळी त्यांचा ब्रशमध्ये स्पष्टपणे उठून दिसायचा. त्यांच्या लग्नाला जवळपास 18 ते 19 वर्ष झाली तरी माझ्या वडिलांची भूक भागली नव्हती आणि म्हणूनच दररोज रात्री ते आईला सतवायचे. जेव्हा मी 15 वर्षाची होते तेव्हा मला बाहेर सुरू झाली होती. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने तेव्हाच
जवान झाले होते आणि मी तेव्हाच वयात आले होते. मी वयात आल्यानंतर दररोज रात्री त्या दोघांना बघून झाल्यानंतर मी इतकी चकित व्हायचे की मी बेचैन व्हायची आणि हात चालून झोपायची. वयाची 40 ओलांडली असली तरी माझ्या वडिलांचे शरीर एकदम मजबूत होते आणि त्यांची ताकद 20 ते 25 मिनिटे चालायची. एवढा वेळ न थांबता न थकता त्यांची मेहनत बघून कोणतीही बाई किंवा मुलगी त्यांच्यावर फिदाच होईल असे ते मेहनत करायचे. मी 11वी आर्ट्सला होते. मी माझ्या कॉलेजचा अभ्यास करीत बसले होते. घरात मी आणि आई दोघीच होतो. माझे दोन्ही भाऊ सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला गेले होते. संध्याकाळच्या 7 वाजता माझे वडील कामावरून घरी आले आणि ते त्यांचे पायातील बूट काढून बसले होते. तोच आईने त्यांच्यासाठी चहा आणला. चहा पिता पिता त्यांनी त्यांचा शर्ट काढला. त्यांच्या बनियनमधून डोकावणारे केस आणि त्यांना दिवसभराचा येणारा घामाचा वास माझ्यासाठी एखाद्या फुलाच्या सुगंधासारखाच होता. चहा पिल्यानंतर त्यांनी कप बाजूला ठेवला आणि त्यांनी त्यांची पॅन्ट काढली. त्या दिवशी त्यांनी लाल रंगाची कटची कापड घातली होती. त्यांच्या भारदस्त केसाळ मांड्या काय मस्त दिसत होत्या. आमच्या शेजारी राहणारे दामले काका काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते. त्यामुळे माझे वडील लुंगी गुंडाळून बसले होते. मी माझ्या जागेवर जाऊन अभ्यास करीत बसले. रात्री जेवण करून 11ला आम्ही सर्वजण झोपलो. जेमतेम 10 मिनिटं सुद्धा झाले नसतील तेच माझे वडील उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांची लुंगी काढून बाजूच्या खुर्चीवर फेकली. उभे राहूनच त्यांनी त्यांची कापड पण काढून फेकली. खोलीत बऱ्यापैकी अंधार होता म्हणून मला त्यांचा काहीच दिसत नव्हता आणि ते आईच्या जवळ गेले. त्यांचा हा रोजचा खेळ बघून मी हात केले आणि मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. माझ्या वडिलांची इच्छा कमी होत नव्हती. त्यामुळे दररोजच्या सतावलेली आई कंटाळली होती. त्यामुळे ती माझ्या वडिलांना सुख द्यायला कमी पडत होती. याच कारणाने त्या दोघांचे अजिबात पटत नव्हते. एके दिवशी संध्याकाळी मी दुकानातून काही सामान घेऊन घरी येत होते. मी आमच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड जवळ आले तोच मला जिन्यातून माझे वडील मोबाईलवर बोलत खाली येताना दिसले. ते लुंगी आणि बनियनवरच होते. मला जरा आश्चर्य वाटले कारण ते कधीच मोबाईलवर बोलत घराबाहेर येत नव्हते. ते नेहमीच घरातच मोबाईलवर बोलायचे. माझे वडील चालत चालत बिल्डिंगच्या मागील बाजूस गेले. ते बिल्डिंगच्या मागे का गेले हेच बघण्यासाठी मी त्यांच्या मागे गेले. बिल्डिंगच्या मागे बऱ्याचपैकी अंधार होता. त्यामुळे मी त्यांना दिसत नव्हते आणि त्यांचे बोलणे मला ऐकू येत होते. एक कोणीतरी अनोळखी माणूस होता. माझे वडील त्याच्याशी बोलत उभे होते. अरे सूरज, तू नेहमी म्हणतोस ना तुला एक मस्त बाई मिळाली आहे. मला ती पाहिजे यार. मी तुला बोललो ना त्या दिवशी. आता बायको मजा देत नाही यार. मजा येत नाही. माझे वडील हसत हसत त्या माणसाला म्हणाले. तो माणूसही हसू लागला. आपण दोघेही तिच्याकडे येत्या रविवारी जाऊया असे म्हणून तो माणूस हसत निघून गेला. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मला कळाले होते की माझी आई त्यांना सुख देत नसल्याने आता माझे वडील त्यांच्या भूक बाहेर भागवणार. मी लगेच तिथून निघाले आणि घरी आले. जवळपास 5 मिनिटांनंतर माझे वडील घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. माझे वडील का आनंदात आहेत हे मला चांगलेच माहिती होते. आता माझ्या वडिलांना एक मस्त बाई मिळणार म्हटल्यावर ते आणि त्यांचा मित्र असे दोघेही आनंदात दिसत होते. एके दिवशी मी कॉलेजमधून घरी आले. त्या दिवशी आईची तब्येत बिघडली होती. ती दुपारच्या वेळी डॉक्टरांकडे जाऊन आली. आई घरी आल्यावर ती गप्प होती. म्हणून मी तिला विचारले काय झाले, तर ती काहीच बोलली नाही. ती गप्पच होती. संध्याकाळी माझे वडील घरी आले आणि ती अचानक त्यांच्यासमोर रडायला लागली. पण त्यांना तिचे काहीच पडले नव्हते. त्यांनी तिला विचारले पण नाही की काय झाले, का रडत आहेस. माझ्या वडिलांनी त्यांचे कपडे काढले आणि नेहमीप्रमाणे फ्रेश व्हायला ते बाथरूममध्ये गेले. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण झोपलो. माझ्या वडिलांनी रूममधील लाईट बंद केली आणि दररोजसारखे तिला तिच्या अंगावरती झोपायला लागले.
तेवढ्यात आईने त्यांना थांबवले. आई, अहो ऐका, तुम्हाला आजपासून मला करता येणार नाही. माझी वडील, का? तुझी पाळी आली आहे का? आई, नाही. माझे वडील, मग कशाला नाटक करतेस? अहो, मी गरोदर आहे, मला दिवस गेलेत. आई घाबरत बोलली. माझे वडील, काय? कसं काय? तू गोळ्या घेत नाही का रोज? मग असं का झालं? आई, घेते, पण तरी झाले. मी दुपारी डॉक्टरांकडे जाऊन आले. डॉक्टर बोलले की गोळ्या घेतल्या तरी 100मध्ये एखादी बाई पुन्हा गरोदर राहू शकते. माझे वडील, बरं ठीक आहे, उद्या सकाळी बोलू. झोपू आता, पण झोपण्याच्या अगोदर माझा काहीतरी इलाज कर. आई, सांगू नका, खूप घाण वाटते, उलटी आल्यासारखे वाटते. माझे वडील, हां माहीत आहे मला तुझे नाटक. घ्यायचं म्हटलं की उगीच उलटी काढतेस, आणि आता तर काय, तू गरोदर आहेस म्हटल्यावर तुला उलट्या लगेच येतील. चल, हा करून दे पटकन. तिने तसाच केले. मग ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. माझे वडील ऑफिसला गेले नाहीत, कारण त्या दिवशी त्यांनी कामावरून सुट्टी घेतली होती. मी सकाळी कॉलेजला गेले आणि दुपारी 12:30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर मी घरी आले. दुपारी 1 वाजता मी घरी आले तर आमचे घर बंद होते. आमच्या शेजारच्या काकूंनी मला आमच्या घराची चावी दिली. मग मी दार उघडून घरात आले. जवळपास 5 ते 10 मिनिटातच माझी आई आणि माझे वडील घरी आले. ते दोघे कुठे गेले होते मला माहीत नाही, पण त्यांच्या हातातील पिशवी आणि त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ते डॉक्टरांकडे जाऊन आले होते. अहो, घरात लग्नाला आलेली पोरगी असताना मी गरोदर आहे हे कळाल्यावर काय म्हणतील लोक? ज्या वयात नातं नातीला मांडीवर घेतले पाहिजे त्या वयात स्वतःच आई रडत रडत बोलत म्हणाली. माझे वडील, तू गप्प बस, तुझीच चूक आहे. तू गोळ्या नीट खाल्ल्या असल्यास तर आज तू गरोदर राहिलीच नसतीस. आई, मला पण गरोदर राहायची हौस नाही. मी रोज खाते गोळ्या. तुम्ही पण तुमच्या नागाला जरा आवर घाला. माझे वडील, जास्त बोलू नकोस, नाहीतर कानाखाली देण ठेवून. नवरा आहे मी तुझा. आई, ते तर करतातच. माझे वडील, तू जास्त बोलत आहेस, तुझं तोंड बंद ठेव आणि गप्प बस. आई, बरं, गप्प बसते मी, पण आता काय करायचं ते सांगा. माझे वडील, काय करायचे म्हणजे? दुसरा महिना चालू आहे म्हणत होते ना डॉक्टर, मग काय ठेवायचं? आई, मला नकोय मुलं, आपण खाली करू. माझे वडील, वेड लागलं का तुला? आई, अहो, आपल्याला 1 मुलगी आणि 2 मुले आहेत. खर्च किती आहे तुम्ही बघताय ना. आपल्याला अजून 1 मूल झेपणार आहे का? माझे वडील, ताकद आहे माझ्यात, माझी मूल जगवायची. उगीच माझ्याशी वाद घालू नकोस. मला सर्व परिस्थिती लक्षात आली. त्या दोघांच्यात असेच भांडण चालू होते. अचानकपणे माझे वडील रागारागाने घराबाहेर निघून गेले. आई संध्याकाळपर्यंत रडत होती. संध्याकाळच्या वेळेस माझ्या वडिलांनी आमच्या गावी असलेल्या माझ्या आजीला फोन केला आणि आजीला सर्व काही सांगितले. आई गरोदर आहे हे ऐकून माझी आजी भलतीच खुश झाली. आजीने लगेच सगळ्यांना गावी बोलवून घेतले. माझ्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी गावी जायचे ठरवले. माझे कॉलेज असल्याने मी गावी जाऊ शकत नव्हते. खरं तर मलाच गावी जायचे नव्हते. माझे वडील आईला आणि माझ्या 2 भावांना गावी आजीकडे सोडून रविवारी संध्याकाळी परत मुंबईला येणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझे आई वडील आणि 2 भाऊ गावाला आजीकडे निघून गेले. मी घरात एकटीच होते. रविवारी संध्याकाळी माझे वडील मुंबईला परत आले. घरी येऊन फ्रेश झाल्यानंतर माझे वडील मला म्हणाले, आता 1 आठवडा तरी आई गावी आजीकडे राहील, त्यामुळे तुझे कॉलेज बघत बघत घराकडे जरा लक्ष दे. त्या रविवारी रात्री माझ्या वडिलांनी बाहेरच्या गाड्यावरून चायनीज आणले होते. त्याचबरोबर त्यांनी 1 बिअरची बॉटल पण आणली होती. माझ्या वडिलांनी चायनीज आणल्यामुळे त्या रात्री मी जेवण केले नाही. आम्ही दोघांनीही चायनीज खाल्ले आणि झोपलो. दारू पिल्यामुळे माझे वडील लगेच झोपी गेले. आज त्यांना कोणी नव्हते, पण दारू पिल्यामुळे
त्यांना गाढ झोप लागली. मी पण थोड्या वेळाने झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवला. चहा आणि नाश्ता करून माझे वडील त्यांच्या ऑफिसला निघून गेले. माझे वडील त्यांच्या ऑफिसला निघून गेल्यावर मग मी माझे सर्व काही आवरून कॉलेजला निघून गेले. दुपारी मी कॉलेजवरून घरी आल्यावर मी माझ्यासाठी जेवण बनवले आणि मग मी जेवले. घरात मी एकटीच असल्याने आज घरात माझेच राज्य होते. माझे जेवण झाल्यावर मी बाथरूममध्ये गेले. तिथे माझ्या वडिलांनी काल घातलेले कपडे धुवायला ठेवले होते. मी त्यांचे कपडे धुण्यापूर्वी मी त्या कपड्यांतील त्यांची पांढरी बनियान आणि त्यांची निळी कापड उचलली. त्यांच्या बनियानला मस्त घामाचा वास येत होता. मी मोका पाहून बाबाच्या जवळ गेले आणि त्यांच्या शेजारी जाऊन झोपले आणि मी चाले करू लागलो. बाबांना वाटलं आई आहे. ते जागे झाले, मला वकवले. माझा चेहरा खाली होता म्हणून त्यांना कोण आहे हे कळालं नाही. त्यांनी लगेच चालू केलं आणि असं करू लागले होते जसं की आता मला मारूनच टाकतील. काही वेळातच त्यांनी मला चेपून काढलं आणि ते शांत झाले. सकाळी जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते पण शांत झाले. नंतर त्यांनी पण मला आणि मम्मीला सोबतच ठेवू लागले. मित्रांनो, आजची ही कथा इथे संपते आणि या कथेबद्दल तुमचे काही मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. विचार न करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून माझ्या सर्व नवीन स्टोरीजचे नोटिफिकेशन्स आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. मी तुम्हाला पुन्हा नवीन कथेसह भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.